भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा फेकला शेतात. कांदा उत्पादक संकटात. अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले. खर्चाच्या मानानं भाव मिळत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी कांदा थेट शेतात किंवा उकिरंड्यावर फेकून देण्याची वेळ आल्याचं चित्र दिसत आहे. कांदा लागवडीपासून फवारणी, पाणी व्यवस्थापन आणि साठवणुकीपर्यंत मोठा खर्च करूनही उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले. अनेकांनी कांदा चाळीत साठवून ठेवला असला तरी दीर्घकाळ साठवणुकीमुळे कांद्याला पाणी सुटून अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं नुकसान अधिकच वाढत आहे. शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील शेतकरी भागवत डमाळे यांनी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं असून सरकारनं शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण असून शासनानं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी होतीये. अहिल्यानगर प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांचा रिपोर्ट. नमस्कार, मी भागवत डमाळे, गोळेगाव येथील शेतकरी. माझे 2 एकर कांदे होते. 2 एकर कांद्यामध्ये माझा सरासरी 1,30,000 ते 40,000 रुपये खर्च झाला. त्यामध्ये उत्पन्न 400-450 गोण्या निघाल्या, परंतु निसर्गाच्या कोपाने काही कांदे 100 ते 150 गोण्या कांदे चाळीत आणुस्तोवर शेतात फेकून दिले. त्याच्यानंतर चाळीत भरताना परत 5-50 गोण्या फेकून दिल्या. सरासरी 250 गोण्या 2 एकरमध्ये शिल्लक राहिल्या. त्यामधील काही परत आत्ता 40 गोण्या विकायला नेला. त्या 40 गोण्याची पट्टी 4,500 रुपये आली. 4,500 रुपयांनी भाव मिळाला. त्याच्यामुळे एकदम दुर्दैवी परिस्थिती अशी ह्या शेतकऱ्याची आमची झालेली आहे. तरी याकडे लवकरच शासनाने लक्ष घालावे व आमच्यावर कुठलीही हानी येऊन देण्याचा प्रयत्न करू नये. आमच्यावर खूपच बिकट परिस्थिती आलेली आहे.